आणि भारतासोबतच्या 4 दिवसांच्या तणावामध्ये पाकिस्तानचे सरकार आणि पाकिस्तानचे लष्कर यांचा सगळा भपकेबाजपणा उघड पडलाय। भारताचं नुकसान करणं तर दूरची गोष्ट, पण पाकिस्तान आपल्या सुरक्षा यंत्रणांचंही रक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरला। पण अपयश मान्य करेल तो पाकिस्तान कसा? त्यामुळे पाकिस्तानचे नेते आपल्याच देशामध्ये आपल्याच विजयाचे गोडवे गात फिरतायत। पण त्याच वेळी जागतिक स्तरावरची वृत्तपत्र मात्र पाकिस्तानचे वाभाडे काढतायत। पाहूयात हा रिपोर्ट। भारतानं पाकिस्तानच्या हवाई तळांची चाळण केलेली असताना, भारतानं पाकिस्तानला अक्षरशः गुडघ्यावर आणलेलं असताना, पाकिस्तानमध्ये मात्र उसना अवसान आणून जल्लोष केला जातोय। न जिंकलेल्या लढाईचा जल्लोष। आणि त्यांचे नेते सांगत सुटलेत, आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो। Pakistan has the upper hand, and Indian losses are in front of you, and Pakistan, the whole nation is standing behind its armed forces, and Pakistan's victory is as visible as daylight. So you can see that Pakistan eventually prevailed because we targeted their military installations, their ammunition depots, and I don't think India could sustain anymore. पण सत्य काय आहे? सत्य हे आहे की पाकिस्तानचं लष्कर अधू झाले। हे भारतच नाही तर आता आंतरराष्ट्रीय मीडियाही बोलू लागलाय। अमेरिकेतील वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या मते पाकिस्तानचं रावळपिंडीमधलं नूर खान एअरबेस, चकवालमधलं मुरीद एअरबेस, शोरकोटमधलं रफिकी एअरबेस, पंजाबमधलं रहीम यार खान एअरबेस, सियालकोटमधलं सरगोदा एअरबेस, इस्लामाबादमधलं चकलाला एअरबेस आणि कराचीमधलं भोलारी एअरबेस, या महत्त्वाच्या एअरबेसवर भारतानं तुफानी हल्ला चढवला आणि पाकिस्तानला जायबंदी केलं। अमेरिका आणि पश्चिमी प्रसार माध्यमं जी आहेत ती प्रामुख्याने भारताविषयी टीकात्मक दृष्टिकोन ठेवणारी आहेत। अनेकदा म्हणजे कोरोना काळात देखील न्यूयॉर्क टाइम्स असेल यांमधनं भारताच्या विरुद्ध किंवा भारतावर टीका करणारे अशा स्वरूपाच्या अनेक मथळे प्रकाशित होत होते। मात्र अशा न्यूयॉर्क टाइम्सने ज्या वेळेला भारताच्या संरक्षण सज्जतेचं कौतुक करणारा रिपोर्ट हा आज छापलेला आहे, ती निश्चितच लक्षवेधी अशा प्रकारची बाब आहे, महत्वाची घडामोड आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानची कशी दाणादाण उडवली, पाकिस्तानचं रडार सिस्टम कशा प्रकारे निष्प्रभ केले, पाकिस्तानचे फायटर प्लेन्स कशा प्रकारे निष्प्रभ केले आणि ज्या पद्धतीने प्रिसिजन अटॅक करून सिव्हिलियन्सला न टार्गेट करता पाकिस्तानमध्ये दहशतवादांची स्थळं कशी उद्ध्वस्त केले, या सगळ्यांचं कौतुक हे न्यूयॉर्क टाइम्सने केलेलं आहे। आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तानकडनं चीनचे क्षेपणास्त्र म्हणा की चीनचे ड्रोन्स आहेत, चीनचे रडार सिस्टम वापरली गेलेली होती, ती देखील भारत निष्प्रभ करण्यामध्ये भारताला यश प्राप्त झालेलं आहे। आता भारतानं हल्ला चढवलेल्या या प्रत्येक एअरबेसचं महत्त्व किती होतं तेही बघा। नूर खान एअरबेस रावळपिंडी, व्हीआयपी मुवमेंटसाठी हे एअरबेस वापरलं जातं। पाकिस्तानचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या विमानांचं टेक ऑफ इथूनच होतं। पाकिस्तानी एअर ट्रान्सपोर्टचं ते हेड ऑफिस आहे। चकवालचं मुरीद एअरबेस, मुरीद एअरबेस हे ड्रोन ऑपरेशनचं केंद्र आहे। भारतावर डागण्यात आलेले ड्रोन्स इथूनच पाठवण्यात आले होते। पाकिस्तानी सैन्याच्या महत्त्वाच्या तुकड्या इथं तैनात करण्यात आल्यात। इस्लामाबादचं चकलाला एअरबेस, इस्लामाबादपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर हे एअरबेस आहे आणि पाकिस्तानी एअरफोर्सचं ते महत्त्वाचं केंद्र आहे। 1965 आणि 1971च्या युद्धामध्ये त्याचा मोठा वापर झाला। विमानांच्या इंधनाचं पुनर्भरणाचं ते मोठं सेंटर आहे। याशिवाय नव्या पायलट्सना इथं ट्रेनिंग दिलं जातं। शोरकोटचं रफिकी एअरबेस, पाकिस्तानच्या अनेक विमानांचं ते घर। JF-17 आणि मिराज विमानं इथंच तैनात असतात। भारतावरचे हल्ले हे याच विमानतळावरून केले गेले। पाकिस्तानच्या सेंट्रल पंजाबमधलं हे महत्त्वाचं विमानतळ आहे। पंजाबमधलं रहीम यार खान एअरबेस, या एअरबेसचं लोकेशन पाकिस्तानसाठी महत्त्वाचं आहे, कारण राजस्थानला लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा डाव होतो तेव्हा हेच एअरबेस महत्त्वाचं ठरतं। सिंध प्रांतातलं भोलारी एअरबेस, कराचीपासून फक्त 100 किलोमीटर अंतरावर असलेलं हे एअरबेस, या एअरबेसवरचं एअरक्राफ्ट हँगर भारतानं उद्ध्वस्त केलं।
A few representative examples from the open source are now being shown to you on the screen. In fact, two of them. This is the strike on the Noor Khan Air Base. And you can see the effect. I'm sure most of you have seen the video. I have also picked it up from your sources only. And this is the aftermath of our strike at Raimiar Khan Air Base. You can see the massive crater that it has left on its runway. पण इतकं सगळं झालेलं असताना सुद्धा पाकिस्तान मात्र आपलं काहीच नुकसान झालं नाही आणि भारताचंच मोठं नुकसान झाल्याचा दावा करतोय. पाकिस्तानच्या मते भारताचं जम्मू एअरबेस, आदमपूर एअरबेस, पठाणकोट एअरबेस, श्रीनगर एअरबेस आणि बियास एअरबेसवर पाकिस्ताननं हल्ला चढवला. पण पाकिस्तानचा हाच दावा खोटा ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आदमपूरच्या एअरबेसवर गेले आणि त्यांनी जगाला दाखवून दिलं. हमारी एयरफोर्स ने पाकिस्तान में इतना डीप आतंक के अड्डों को टारगेट किया. सिर्फ 20-25 मिनट के भीतर सीमा पार लक्ष्यों को भेदना, बिल्कुल पिन पॉइंटेड टारगेट्स को हिट करना, ये सिर्फ एक मॉडर्न टेक्नोलॉजी से लेस प्रोफेशनल फोर्स ही कर सकती है. पाकिस्तान हा कायमच थापा मारण्यामध्ये पटाईत आहे. आपलं नुकसान झाकता झाकता पाकिस्तान उघडा पडत चाललंय. नुकसान झालंच नाही असं म्हणून मोकळे व्हाल, पण आकाशातून देव आणि सॅटेलाइट दोघेही पाहत आहेत एवढं बाकी लक्षात ठेवा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.